मथुर या नंदीसोबत पळून पुष्पराज सेमीसाठी पात्र झालेला आहे. तर या संदर्भात दादांशी आपण बोलूया. दादा, पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव अमित माळी, मादरमुठी. काय सांगाल पुष्पराज विषयी? पुष्पराज आता 16 महिन्याचा आहे. आम्ही नंदेश्वर मधनं खरेदी केलाय. 16 महिन्याचा. हो, 16 महिने. आतापर्यंत आता आमच्याकडे आणल्यापासून 3 मैदान झाली आमची. आज हे 4थं मैदान आहे. मुलाला तर राहिलेलं हो, राहिलेलं. हे 4थं मैदान होतं का? हे 4थं मैदान आहे. पहिल्याचं नियोजन कसं झालेलं? तुम्हाला वाटलेलं का मथुर या नंदी सोबत पळायला मिळेल? असं काय डोक्यात नव्हतं. आमचे मित्र आहेत प्रतीक दादा म्हणून, पुण्याचे आहेत. त्यांनी केलं नियोजन. त्यांनी फोन केला असं असं पळायचंय. शुभम दादाचा फोन आला, पळूया, झालं नियोजन. काय वाटतंय आता? गटाला गाडी लागली. होय, गटाला गाडी चांगली लागली. काय अपेक्षा आहे, फक्त गुलाल मिळावा, बाकी काय नाही. आणि हे फॉर्च्युनरचं मैदान कसं वाटत होतं? म्हणजे दडपण होतं का किंवा बर्डन म्हणाल तर? बर्डन नव्हतं, टेन्शन होतं जरा. आता एवढ्या मोठ्या बैलावर पळेल आपलं वासरू, साथ देईल का नाही, काय असं. वासराने चांगली साथ दिली, पळलं चांगलं. विषयी काय सांगाल आणखी वैशिष्ट्य? वैशिष्ट्य त्याचं, तो एकदम अग्रेसिव्ह आहे, अजिबात हात नाही लावून घेत असा. आणि जे एक दोघं तिघं आमची जी टीम आहे त्यांना सोडून हात पण नाही लावून देत कोणाला. तुमच्या टीम मध्ये कोण कोण असते? आम्ही एक 7-8-10 जण आहे. होय, आमचे एक भाव आहेत मोठे, ते दुकानला असते. ते पण नियोजन तुम्हीच केलं सगळं? हो, आम्ही स्वतः केलं. जॅकी कोण होतं गाडीवरती? आज बारीक ड्रायव्हर होता शिरसोडीचा. ते कायम असं तर ह्याच वेळी पहिल्यांदाच होते? आधी हरण्यावर हाणलेली गाडी त्यांनी. आता बघू कसं कसं काय दादानीच केलं. आजचं काय नियोजन आमच्या काय डोक्यात नव्हतं, त्यांनी केलेलं. आनंद वाटतोय ना? लय आनंद आहे, एवढ्या मोठ्या बैलावर पळायचा लय आनंद आहे. पहिऱ्यासाठी दादांचा फोन आला का तुम्ही केलेला? मी प्रतीक दादाला फोन केलता, तिथून पुढे काय आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं. नंतर डायरेक्ट प्रतीक दादानं शुभमला आणि दादांना कॉन्फरन्सला घेऊन झाला. 2 मिनिटात पैरा झाला लगेच. 2 मिनिटांमध्ये? हो, 2 मिनिटात पैरा झाला. राहुल दादांविषयी काय सांगाल? राहुल दादा एक लय मोठा रॉयल माणूस आहे, बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा माणूस आहे दादा. आता तुम्हाला अनुभव आलाय. आणि मी दादा एक 10-15 वेळा फोन केला, दादा आपला पैरा फिक्स आहे का, मला टेन्शन येते. मला का वाटलं तुम्हाला तसं? असं कोण सांगायचं बाबा पैरा तुमचा तुटणार आहे. दुसरा बैल खरेदी केलाय कोणी, सलीम भाईयांनी केला इकडं, त्यांच्यावर आहे. नेरच्या भाईयांनी केलाय, त्यांच्यावर पैरा आहे. त्यामुळे जरा टेन्शन असायचं. आता जेव्हा झालं सगळं, शेवटी मैदानात दिसलं, त्यावेळी काय वाटलं मग? काय ना, आधी आपल्याच घरी आलता बैल. हो, 2 दिवस होता तिकडे शेडवर. तेव्हा तुमच्या जीवात जीवाला मग दादांना म्हटलं, दादा बैल उतरलाय शेडवर. दादा म्हणायचे आता झोप, जरा रिलॅक्स घे, टेन्शन घेऊ नको. सारखा म्हणायचा टेन्शन येते, झोप लागत नाही मला, आता रिलॅक्स राहा. खरंच तुम्हाला खऱ्या अर्थानं राहुल दादा म्हणताय तसं एक रॉयल माणूस म्हटले दादांनी. आणि हेच समजते याच्यावरून काय एवढी क्रेज आहे दादांची, या मैदानामध्ये एवढे सगळे फॅन का आहे दादांचे, याच्यावरून समजते. तर दादा, तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला, दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.